पळून गेलेली आहेत। रोहित पवार हे बारामती पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी ते तक्रार दाखल करण्यासाठी सध्या पोहोचलेले आहेत। पोलिसांसोबत त्यांचं बोलणं सुरू आहे। तर दुसरीकडे बाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। बारामती पोलीस स्टेशन बाहेरची ही सगळी दृश्य आहेत। मोठ्या संख्येने कार्यकर्ते हे जमा झालेले आहेत। घोषणाबाजी सुरू आहे। वकील संघटनेचे सगळे वकील देखील जमलेले आहेत आणि डीजीसी विरोधामध्ये गुन्हा दाखल व्हावा आणि या अपघाताची योग्य ती चौकशी लवकरात लवकर व्हावी अशी मागणी या सगळ्याच कार्यकर्त्यांकडून करण्यात येते। काल मुंबईमध्ये देखील याच संदर्भामध्ये मरीन लाईन्स पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीसाठी रोहित पवार हे दाखल झालेले होते। त्यांनी तिथे तक्रार देखील नोंदवलेली आहे। मात्र या सगळ्याच संदर्भामध्ये या कार्यकर्त्यांची एकच मागणी आहे की अजूनही कोणताही गुन्हा हा दाखल झालेला नाहीये, गुन्ह्याची नोंद झालेली नाहीये। त्यामुळे लवकरात लवकर गुन्ह्याची नोंद व्हावी आणि तपासाला वेग यावा अशी सगळीच मागणी या कार्यकर्त्यांकडून सध्या करण्यात येते। 10 ते 15 मिनिटं जवळपास झालेली आहेत। रोहित पवार असतील आणि त्यांच्याबरोबरच युगेंद्र पवार असतील, त्याबरोबरच रोहित पवारांचे वडील राजेंद्र पवार असतील, हे देखील बारामती पोलीस स्टेशनमध्ये सध्या आहेत आणि डीजीसी विरोधामध्ये त्याबरोबरच